डॉक्टर जब्बार पटेल यांनी बाबासाहेब आंबेडकरांवर एक सिनेमा बनवला होता. त्याचं नावच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि हा सिनेमा ज्या वेळेला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये गेला त्यावेळेला तिथे एक ब्राझीलची महिला उपस्थित होती. तिने तो सिनेमा पाहिला आणि ती अतिशय अस्वस्थ झाली आणि तिने डॉक्टर जब्बार पटेलांना तेवढ्या गर्दीतही कुठेतरी ते असतील प्रेक्षकांमध्ये वगैरे बसलेले असतील त्यांना गाठलं आणि ती जब्बार पटेलांना म्हणाली की दिग्दर्शक म्हणून तुमची जी कल्पनाशक्ती आहे ना ती प्रचंड आहे. म्हणजे तुम्ही पडद्यावर जे काही साकारलं आहे ते कल्पनेच्या पलीकडचं आहे. तर दिग्दर्शक म्हणून मला तुमचं खूप कौतुक वाटतं म्हणून मी तुमच्याकडे तुमचं अभिनंदन करायला आहे. हे सगळं जब्बार पटेलांनी ऐकलं आणि ते अतिशय शांतपणे म्हणाले की तुमच्या कौतुकासाठी धन्यवाद, पण तुम्ही ज्याला कल्पनाशक्ती म्हणताय तसं बिसं काही नाही आहे. मुळात हा जो सिनेमा ज्या व्यक्तीवर बनवण्यात आलेला आहे ती व्यक्ती भारतात खरंच जन्माला आली होती आणि त्या सिनेमात जे काही दाखवण्यात आलेलं आहे ते त्यांच्या जीवनावर आधारित असलेल्या कथेचं सिनेमात केलेलं रूपांतर आहे. हे जेव्हा त्या ब्राझीलच्या महिलेनं ऐकलं तेव्हा ती अक्षरशः जब्बार पटेलांच्या पायात पडली आणि जब्बार पटेल अस्वस्थ झाले. त्यांना कळे ना की अरे असं का झालं, म्हणजे ही इतकी वलयांकित बाई आणि ती आपल्या पायामध्ये का पडते. त्याने तिला उभं केलं आणि विचारलं की हे नाही, मला जरा उघडल्यासारखं वाटतंय, तुम्ही असं का केलं. तर ती म्हणाली की नाही अहो, तुमचा गैरसमज व्हायला नको. जब्बार पटेल ही व्यक्ती म्हणून मी तुमच्या पाया पडलेली नाहीये. ज्या माणसावर तुम्ही हा सिनेमा केलेला आहे असा एखादा माणूस जर तुमच्या देशात जन्माला आला असेल आणि त्या देशातून जर तुम्ही इथे आलेला असाल तर त्या देशाचं प्रतिनिधी तुम्ही आहात असं समजून, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म ज्या देशात झाला त्या देशातले तुम्ही एक नागरिक आहात. आत्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही भेटू शकणं शक्य नाही. त्यामुळे त्यांच्या देशातून आलेल्या एका व्यक्तीच्या पायात आपण बाबासाहेबांप्रती आपल्या भावना आणि श्रद्धांजली आणि आदरांजली अर्पण केली पाहिजे म्हणून मी तुमच्या पायाशी पडले, अशी ती ब्राझिलियन महिला म्हणाली. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन प्रवासावर बोलायला आज मी निघालोय. बाबासाहेब उलगडण्याचा हा जो प्रयत्न आहे